नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज रविवार आणि आज आम्ही थोडीशी शॉपिंग करू गेलो आहोत। बघूया काय काय आवडता आणि जर म्हटलेलं आहे की रॅन्थम इकडचं एक मोठा आउटलेट आता तुमका दाखवणार होतं। स्वतः आज मी तुमका दाखवते आणि जास्त वेळ नाही काढणार कारण माझ्या बरोबर जे असं ते बाहेर निघतात। सो मी पण लवकर बाहेर जात आहे आणि दाखवते इकडे काय काय। इकडे खूप थंडी आहे म्हणून असं उतारा। आता पहिल्या शॉपमध्ये हा कोणता, हा नायकीमध्ये जातो। 60% आहे। इकडे हा सगळा 60%, 70%, 40% ऑफ लावलेला, पण ह्यांचं आधीच रेट एवढं लावलेलं हा ना। आता मी नायकीतून निघालो, काय फारसा वाव नव्हता। मला तर नायकीत काय आवडणारच नाही। मी अजूनपर्यंत नायकीतलं काय नाही घेऊ ना, शूज वगैरे काय नायकीतनं नाही घेऊ का, कपडे तर नाहीच। शूज नायकीचे घेऊकच नाही। मला सगळ्यात जास्त जर कोणते शूज आवडले असतील म्हणजे मी आतापर्यंत ट्राय केले किंवा घेतलंय त्याच्यापैकी तर स्केचर्सचे आवडलेत आणि मी आत्ता पण तेच घातलं। आणि त्या दिवशी आम्ही मेसीमध्ये शॉपिंग केली आहे, तर ते सुद्धा नंतर मी तुमका दाखवेन। खरं आज घालणार होते पण रवला, माझा ड्रेस कोड चेंज झाल्यामुळे तर रवला। पण आता कोणतं आहे, आता पोळ्या त्याच्यामध्ये मोस्टली आशिष आल्या। ओके, आता बघू जर वाटेत पहिला मिळत तिकडे हां पुमा मधला सुद्धा फारशा मका काय नाही आवडणार। मागच्या वेळेस मी घेतलेले तेव्हा मला ओके वाटले, बट नंतर ते खूप जड अटकले गेले, त्यामुळे बघू आता। ओके, आता आय थिंक आम्ही रिबॉकमध्ये जातो कारण का पुढे आता, सो तिकडे गेल्यावर पण दाखवते। त्याचा एक्स्ट्रा 50% दिलेलं असतं, पण यांचे ऑलरेडी रेट एवढे तगडे लावले आहेत। आम्ही आता आदिदासमध्ये गेलेलो, पण इकडे खूप ऑफर असून सुद्धा काही आवडत नाही, सो काही न घेताच जातो हो। आता दुसऱ्या कोणत्या तरी हा छोड़ दो आता दुसऱ्या कोणत्या तरी शॉपमध्ये जातो, बघतो। इकडे बरेचसे शॉप आहेत शूजसाठी वगैरे आणि कपड्यांसाठी तर आमचं ठरलेला हा ओल्ड नेव्ही, तर बघू तिकडे काय ऑफर चालू असली किंवा आणि कोणत्या शॉपमध्ये काय ऑफर चालू असली तर जाऊ, तर आपण दाखवेन। ह्या आहे का, पण इकडे काय कधी जाण्याची हिंमत नाही करणार आम्ही, आणि बाकी दुसऱ्या शॉप्समध्ये जातो स्वतः बघूया। आणि इकडे एक चांगली गोष्ट आहे, इकडे आपल्या हवे ते शॉप शोधण्यासाठी असे बोर्ड्स लावलेले असतात। आणखीन सुद्धा वेगळ्या प्रकारचे बोर्ड असतात, तोही दाखवेल। हे दोघे पुढे चालले, त्यांना काय पडलेलाच नाही, मी पाठी असं नाही आहे। तर आम्ही माझ्या आवडत्या शॉपमध्ये जातो, जिकडे मला काय आवडणार नाही असं काय नसताच, आणि हा बऱ्यापैकी भरलेला असता, जर तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असताना। आत्ता राजने आपल्या साईडने एंट्री केलं ना, बघू। पण मी जास्त ना हे बोर्ड बघून शॉपिंग करतो, जेणेकरून इकडे घेऊ काय वाटणार नाही। असे बऱ्याच ठिकाणी क्लिअरन्सचे सेल लागले आहेत, सो त्यातला बघतो। तर मंडळी, माझी ओल्ड नेव्हीत शॉपिंग झाली हा, पण पण त्याचं बिल तुम्ही बघितलं आताच, मी आता दाखवलंय आहे। सो फारसा काही बिल होत नाही। इकडे बसणं आय थिंक माझीच शॉपिंग झाली आहे, राजने काहीच घेऊ नाही ना।
कारण राजला जा आवडला त्याच्यात ते का साईज मिळत नव्हती आणि जे साईज होते त्यातला काय आवडत नव्हता. माझा लकीली मला एक शूज मिळाला आणि बाकी सगळं मी क्लिअरन्समध्ये घेतलेलं आहे. सो मी माझ्या नवऱ्याचे पैसेसुद्धा वाचवतो आहे त्यासुद्धा हा. आणि हा चांगला मिळाला. खरं तर मला ओल्ड नेव्हीत जास्त तर आवडता. मी मागच्या वेळेस कोलंबियामध्ये पण गेलेलो पण तिकडे सुद्धा काय एवढा काय नव्हता आवडत. तर इकडे हे असे खूप प्रकारचे आउटलेट असतात, खूप कपड्यांचे म्हणा किंवा शूजचे म्हणा किंवा आणखीनही काय काय खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. पण ते आम्ही तिकडे काही जाण्याच्या भानगडीत नाही पडलो. आम्ही जसा सरड्याची धाव कुंपणापर्यंत जसा जिकडे आपलं बजेट आहे त्याच शॉपमध्ये आम्ही जातो. तर आजचा रविवार बरोबर गेलो हा. हे ॲक्च्युली न्यू इयरच्या दिवशी येऊचा होता पण नाही योग मिळा काही कारणास्तव, कारण घराकडे शिंपले खाऊचे होते त्यामुळे नाही योग जेवण जड झालेलं. सो आज इलो आणि आज थोडासा फ्रेश वाटतं शॉपिंग झाल्यामुळे. तर आता बघू पुढे काय दाखवू मी. त्या पुढे कोणत्या शॉपमध्ये जायचं असत तर दाखवूया. इकडे जेव्हा लोक शॉपिंगसाठी येतात तेव्हा पोरग्यांका खेळा इकडे काही ना काही त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी इकडे बरेचसे गेम असतात. आणि मगाशी जसं म्हटलेलं तुमका इकडे डिजिटल मॅप असतात. सो ह्याच्यावर आपल्या हव्या त्या शॉप सर्च करायचा मग आपल्या कळतात की खया. त्यामुळे शोधण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही कारण इकडे हा खूप मोठा जसं तुम्ही बघतात प्रत्येक ठिकाणी शॉप ह्या दाखवते थोडंसं झूम करून. एवढ्या लांबपर्यंत ही सगळी शॉप आहेत त्यामुळे फिरून फिरून नुसतं शोधणं शक्य होणार नाही. त्यामुळे इकडे हे असे डिजिटल मॅप नाही तर मगाशी दाखवले तसे मॅप ठेवलेले असतात. हा इकडे चॉकलेटचा शॉप आहे जिकडे विजयदादा आधीच गेलेले आणि असे हे मॅपचे पॅम्पलेटसुद्धा मिळतात. नाही असं नाही, त्याच्यावर शोधण्यासुद्धा इझी होता. आता आम्ही चॉकलेट घेऊन जातो. लिंट इकडे ही सगळ्यात बेस्ट चॉकलेट्स मिळतात. राज आता आपल्या हवी ती चॉकलेट घेतो लोक. इकडे एकच चॉकलेटचा शॉप आहे आणि इकडे खूप छान चॉकलेट्स मिळतात. आणि इकडे ही सगळी चॉकलेट्स आपण सिलेक्ट करून घेऊचे असं इकडे असे बॅग मिळतात आपल्या घरात काय नाही घ्यायचा. इकडे लिहिलेलं असतं अशा प्रकारच्या बॅगची साईज किंवा वजनाप्रमाणे ते मिळतात. अशा प्रकारे इकडे बॉक्सेस बॅग्स ठेवलेले असतात त्यातले बॅग सिलेक्ट करायचे आणि त्याचे चॉकलेट्स भरून घ्यायचे. ॲक्च्युली हा एकच शॉप असा जिकडे मरणाची चॉकलेट्स असतात आणि खूप भारी भारी चॉकलेट्स असतात. आता काउंटरकडे पण चॉकलेट्स आहेत ना ती सुद्धा दाखवते. ही सुद्धा खूप छान चॉकलेट असतात. क्रिसमससाठी गिफ्ट म्हणून कदाचित त्यांच्यानी आता नवीन इकडे हँडपर्स ठेवलं निघात. सो हे पण छान आहेत. ह्याच्या आधी मी बघू नव्हते की आता सीजनल त्यांनी ठेवलेला हा गिफ्ट करण्यासाठी. नाही छान छान आहेत. मिकी माऊस वगैरे काहीतरी छान केलेला. आत्ता राज आणि हे दोघे जण आता आपली बॅग भरण्याची तयारी करतात. $75. ही ब्लू वाली तू मागच्या वेळेस खाल्ले ना सॉल्टेड कॅरमल पण छान लागतं. इकडे यावेळेस गिफ्टिंगसाठी टॉईज वगैरे ठेवले आहेत आणि ही चॉकलेट्स उत्तम आहेत. ही चॉकलेट्स खरं तर खूप छान लागतात पण
ही थोडी महाग असतात म्हणून नाही ट्राय करूकत. पण हा इकडून इंडियात पुन्हा मी रिटर्न येऊच्या आधी काहीतरी खातलं आहे. हे खूप मस्त चॉकलेट्स असतात. हा चॉकलेट तर मला खूप आवडला. हा बघून तरी आता खाऊन बघतलं. ही अशी वाली चॉकलेट्स आम्ही वॉलमार्टमध्ये पण घेतो. कारण ही सुद्धा इकडे खूप छान चॉकलेटचं कलेक्शन आहे म्हणून इकडे घेऊन जास्त आवडतं. कारण इकडे हवी तशी चॉकलेट्स घेऊन मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट करण्यासाठी त्याला खूप छान ऑप्शन असतात इकडे. सो आम्ही पण आमची चॉकलेट्स घेतली आहेत आणि ती चॉकलेट्स राजच्या हातात. राजनी स्वतःसाठी काय घेऊन नाही हा, त्यामुळे आता ह्या एक लास्ट शॉप हा तिकडे जाऊन बघतो काय मिळाला चांगला तर. आता आम्ही आशिषच्या आउटलेटमध्ये गेलो आणि स्केचेस सोडला तर मग आणि खरं तर काहीच आवडलं नाही. इकडे राज आणि बघता कारण राजने एक पण शूज नाही घेऊ का, त्यामुळे तो घेता म्हणून. आणि इकडे मग काय घेऊचा ना त्यामुळे शांत बसलं आहे. पण ह्यांची शॉपिंग चालू हा. सो बघू ते काय आवडता काय, नाहीतर मग तर माका वाईट वाटत राहतं की मी घेतला आणि त्यांनी कायच घेऊन नाही. सो बिचारे शोधता जिकडे ते काय आवडतं तिकडे साईज भेटत नाही म्हणून ह्या एका शॉपमध्ये आम्ही गेलो. आय होप हां चांगला हां वाईट वाटलं. सो थोडीशी हेल्प करूची लागता. बघू काय घेता. कोलंबियाचा हा क्लिअरन्स स्टोर मी आजच बघितलं आहे. सो आता त्याच्यात जाऊन बघतो काय क्लिअरन्समध्ये हा. तर म्हणजे लेट झालो आत गेलो पण काहीच व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे नाही घेऊ. बराच वेळ बघितला. ॲक्च्युली विमन्ससाठी खूप ऑप्शन होते पण माझ्याकडे ऑलरेडी एवढी जॅकेट आहेत ना की पुन्हा घेण्यात काही पॉईंट नको, त्यामुळे मी घेऊ नाही. बट आता बघू पुढे अजून त्यांना काय घ्यायचं हा त्या शॉपमध्ये जाऊ आणि मग बघू पुढे. पण कदाचित पुढे मी व्हिडिओ नाही करूचे, केलं तर दाखवीनच कारण हळूहळू काळोख पडतलो. खरं आता ऑलमोस्ट 4:30 वाजतील त्यामुळे हळूहळू नंतर काळोख होतलो आणि मी पण दिसायचं बंद होतलं कारण इकडे 5 वाजेपर्यंत म्हणजे थोड्या वेळ अगदीच काळोख होतलो. सो नंतर काय दिसायचं ना, त्यामुळे बघू जमला तर करीन पुढे व्हिडिओ काही दाखवण्यासारखं असतं तर. अदरवाईज इकडेच थांबतं आणि मग घराकडे जाऊन काय असतं दाखवते. तर मंडळी आता मी घराकडे येलो. नंतर काळोख पण झालेलो आणि थंडी पण भयंकर वाजत होती त्यामुळे नंतर व्हिडिओ करणं खरंच शक्य नव्हता. 1-2 शॉपमध्ये आम्ही गेलो पण तिकडे फारसं काय आवडत नाही त्यामुळे त्याचं काय आज जाऊन मी व्हिडिओ करू नाही. दाखवण्यासारखे नंतर काय नव्हता, नॉर्मल सगळं होता त्यामुळे मी काय व्हिडिओ नाही करू. पण येता येता आम्ही वॉलमार्टला गेलो. दूध संपलेला आणि वॉलमार्ट पण तुम्ही बघितला त्यामुळे त्याचं मी काय मुद्दाम व्हिडिओ नाही करू काय. आणि येताना आम्ही केक पण आणला. दूध आणूक म्हणून मुद्दाम गेलेलो. दूध आणि ब्रेड पण येतात. आम्ही केक पण घेतलाय. स्वतः मी चहा पितो आणि रात्रीच्या जेवणासाठी नॉर्मल चिकन आणि पाव असाच. तर ताई काय असं वेगळा नाही हा, नॉर्मल मी कांदा टोमॅटोचा चिकन करतले आहे त्यामुळे उगाच त्याचा व्हिडिओ करून तो व्हिडिओ मोठं करण्यात काही पॉईंट नसतात. एवढं वेळही कोणाकडे नसता बघण्यासाठी. त्यामुळे आता ह्या व्हिडिओचं एंड करते. प्रथम तुमका दाखवलं आहे, हळूहळू बाकी काही काय दाखवून मी आता दाखवेन. तर आजच्या पुरता एवढाच. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि तुम्ही सुद्धा चहा पिऊ प्या.